यावर्षी खूप चांगलं आयोजन केलं आहे. ट्रॉफ्या पण मस्त ठेवल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा फायनलसाठी. आणि फिनॉमिनल्स आणि मन लगेच आपल्या पोझिशन्स घ्या, जास्त वेळ वाया घालू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला ज्याने रिझवलं विकास मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, चा आवाज तुमचा या फायनलच्या मॅच साठी आपल्याला ऐकायला मिळेल. ओव्हर टू विकास. धन्यवाद भरतदादा मोरे सर. अप्रतिमाचं समालोचन. वसई विरार मधला एक नामवंत असे समालोचक म्हणून आपली वर्णी लागते आणि आज आमच्या राजमातामध्ये अप्रतिमाचं समालोचन केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत असेल. त्याला ओळ्या सामन्यांकडे आजच्या पर्वातील कालचा फायनलचा सामना होता. मन 11 आणि फिनल वुमन्स तीन सामना रंगत खेळताना मात्र नक्की पाहायला मिळाले. 3 सामने एका हाती विजय मिळवला आणि मात्र फायनल मध्ये प्रवेश केला ते 2 संघ. आता मात्र एकमेकांसोबत भिडताना नक्कीच पाहिलं. आता मात्र सलामीचा वारसा घेतो तो अरविंद आणि मात्र गोलंदाजी मार्कवर असेल वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो निरंजन. त्याला वळूया सामन्यांकडे. काय असेल रंगत पाहावं लागेल. कोण असेल राजमाता प्रीमियर लीग RPL चा विजेता संघ म्हणून नक्कीच पाहावं लागेल. जे आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित केलेला RPL आपल्या सर्व खेळणारे 45 प्लेयर्स मधून या नक्कीच 18 प्लेयर्सच्या 2 टीम वरती समीकरण असेल. अरविंद टू निरंजन. पहिला चेंडू अकू टप्प्याचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मिसफील्ड होते आणि त्याचं रूपांतर होतं एकेरी दुहेरी धावेमध्ये. 2 धावेने मात्र श्री गणेशा केला गेला. नक्की श्री गणेशा केला गेला तर वाटूया धन्य धन्य माता शिव पार्वती त्यांचा पुत्र शोभे गणपती प्रथम पूजा व गणपती हीच आपली भारतीय संस्कृती. नक्की 2 धावेने श्री गणेशा केला गेला. एक रन सॉरी माफ करा एकच धाव अर्जित केली गेली. 1 धावेने मात्र धावफलक हलताना पाहायला मिळालं. धाव संख्या दापटल्यावरती केली 1. आता मात्र असेल निरंजन टू कार्तिक. टप्प्याचा चेंडू टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल दादा क्षेत्ररक्षण खाली होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 2 चेंडू अखेर 2 धावा. अट्टतीच्या आमचा प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. आपल्याच पर्वातील आपल्या सोसायटीमध्ये 2 बल्लाढ्य संघ एकमेकांसोबत शिकस्त देताना पाहायला मिळत आहेत. काय असेल कोण असेल नक्की या प्रीमियर लीगचा विजेता संघ कोणाच्या नावाची छाप सोडली जाणार. हो पहिला चेंडू निरंजनच्या गोलंदाजीवरती. अरविंद येतो बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का मिळतो अरविंदांना. अरविंद जातात तंबूच्या आश्रयाला. अप्रतिम गोलंदाजी. समीकरण असेल 3 चेंडू अखेर 2 धावा. थोडासा ब्रेक थ्रू दिला गेला. निरंजन जल्लोष करताना पाहायला मिळतं. आता मात्र येईल तो सिद्धेश जामसांडेकर व कर्णधार आहेत स्वतः. टीम ओनर सुद्धा आहेत स्वतः. आता मात्र आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आपल्या संघाची. संघाला विजेतेपद जर मिळवायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा निरंजन टू सिद्धू. राईट मोर द विकेटचा मारा करताना पहिला चांगला चेंडू सन्मान दिला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतं. धाव संख्या 4 चेंडू अखेर 3 धावा. तर थोडंसं समीकरण चेंज असेल. 4 षटकांचा सामना असेल. काय असेल पाहावं लागेल. पुन्हा एकदा समीकरण सज्ज होत आहे. पुन्हा एकदा समीकरण सज्ज होतं. सिद्धू निरंजन टू सिद्धू. पुन्हा एकदा छोटासा रनअप घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. टप्प्याचा चेंडू खेळून काढला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती का तर नो. कार्तिक काही वेळेला आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले होते. 5 चेंडू अखेर धाव संख्या 3. इथे मात्र जकडून ठेवलं. निरंजनचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. एकेरी धावेमध्ये रूपांतर केलं. धाव संख्या पहिली तर 1 षटका अखेर धाव संख्या होते 4. अप्रतिमाचा स्पेल होता. 1 षटक संपुष्टात आलं. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळलं कार्तिक. त्याच्यावर सिद्धू वैयक्तिक 2 धावा. निरंजन 1 अवंतर 1. टोटल 4 धावा. 6 चेंडू अखेर धाव संख्या धावपटकावरती लागते फिनल नंबर संघाची 4. आता मात्र गोलंदाजीवरती येतो तो गोलंदाज राजन. इथे नक्की ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतं. राजन समीकरण असेल राजन टू कार्तिक. टप्प्याचा चेंडू टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु थोडंसं मिसफील्ड होताना पाहायला मिळालं. 1 धाव अर्जित केली गेली. धाव पटलावरती धाव संख्या होते 1 चेंडू अखेर 5 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक जबाबदारी दिली कर्णधारावरती. छोटा पॅक बडा धमाका राजन. इथे मात्र थोडंसं वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाला दंडित केलं जाणार का. पंचांकडे नजर वळवल्या. येस पंच वाईटचा इशारा दिला गेला. वाईटच्या स्वरूपात मात्र 1 धाव अर्जित केली गेली. स्विअर चेंडू म्हणून घोषित केला पंचांमार्फत. धाव संख्या होते 6. ओके इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच बाईच्या लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली गेली. धाव पटल्यावर 1 धाव अर्जित केली गेली. धाव संख्या 7. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना दाखवून द्यावं लागेल हम 7-7 है. एक मोठी पारी खेळावी लागेल. पुन्हा एकदा टॅपच्या पद्धतीने खेळण्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात सिद्धेश. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे मात्र पुन्हा एकदा बाईच्या लेग बाईच्या सॉरी डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मात्र पुरत 3 चेंडू अखेर धाव संख्या 9. 2 धावा टोटल. ओके 9 धाव संख्या 0-9.
3 चेंडू अखेर 9 चेंडू अखेर धावसंख्या होते 9. इथं थोडासा स्पेल बदलला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण रनआउटच्या लालचपोटी मात्र एक नक्कीच धाव मिळाली आणि एक धावसंख्येत वाढ होताना पाहिलं. धावसंख्या होते 9 चेंडू अखेर 9 धावा. पुन्हा एकदा राजन टू सिद्धू समीकरण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, इंटू द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण सिद्धेशांच्या मार्फत सीमा रेषे लगत पाहायला मिळालं. पुन्हा एक धाव नक्की अर्जित केली गेली, धाव पडल्यावरती धावसंख्येत 10 चेंडू अखेर 10 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रगतीपथावरती राजन यांच्या मार्फत मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ संपुष्टात शेवटचे 2 चेंडू शेष असतील. काय असेल समीकरण पुन्हा एकदा सज्ज कार्तिक टू राजन. मारण्याचा प्रयत्न होता, जेलची नामी संधी होती तर सुटली. इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धावेला प्राधान्य दिलं होतं का? दुसऱ्या धावेला प्राधान्य देताना मात्र आपला मौल्यवान गडी जातो तंबूच्या आश्रयाला. कार्तिक बॅक टू द पवेलियन. एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेच्या लालचपोटी एक मोठा विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. समीकरण असेल 11 चेंडू 11 धावा. कार्तिक रनआउटच्या नामी संधी. शेवटचा चेंडू. हॅलो 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 11 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेष असेल. हो मारण्याचा प्रयत्न चांगला होता. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मध्ये चेंडू विसावतो जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कोणती चुकी नाही. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 गडी गेले तंबूच्या आश्रयाला आणि धावसंख्या होते 12 चेंडू अखेर 11 धावा. आता पुन्हा गोलंदाजी मार्ग होतो. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हिमांशू मॅन फ्रॉम मन 11. आता मात्र समीकरण असेल सिद्धू टू हिमांशू. सिद्धेश पाहिलं तर कर्णधार पदी आहेत फिनल अमन संघाचे धडाडीचे फलंदाज पाहायला मिळतील. इथे मात्र हिमांशू पहिल्या चेंडूवरती नक्की नो. गोलंदाजाला दंडित केलं गेलं नोच्या स्वरूपात. नियम क्रमांक 24 चं पालन केलं गेलं पंच बोलके यांच्या मार्फत. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येत 13. 12 चेंडू अखेर धावसंख्येत 13. निरंजन मॅन फ्रॉम मन 11 वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक कर्णधाराने दिली जबाबदारी पार पाडणार का? पुन्हा एकदा मारण्याचं यात्रा. इथं क्षेत्ररक्षण बीट केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश यांच्या मार्फत केलं जातंय. सॉरी तेजस यांच्या मार्फत केलं जाते. धावसंख्या होते 1 चेंडू अखेर 14 धावा. पुन्हा एकदा काय समीकरण असेल पाहावे लागेल. हिमांशू वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. हो इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. अपील केली गेली पण निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नक्कीच चेंडू जाऊन विसावला आणि डॉट चेंडूची सांगता पुन्हा पाहायला मिळाली. धावसंख्या बघते. पुन्हा निरंजनचा चेंडू. पुन्हा बोलके आणि नोचा इशारा दिला. पंचांची भूमिका न्यायाधीशांची भूमिका पाहतात ते बोलके. पुन्हा नोचा इशारा दिला गेला. अवंतर 1 + नोच्या स्वरूपात एक टोटल 2 धावा. धावसंख्या धावपटल्यावरती लागते 16 नो + 1. इथे थोडंसं समीकरण चेंज होताना पाहायला मिळतंय. इथे मात्र निखिलच्या मारण्याचा प्रयत्न होता. चांगला एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 17. नो दिलाय एकच आहे. कृपया बाहेरून कोणी बोलू नका अन्यथा पेनलाइज केलं जाईल टीम. नाही बाहेरून कोणी बोलू नका. टीम फिनलमस. 3 चेंडू अखेर धावसंख्या 17. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण निरंजन. ओहो ओहो व्हॉट अ सेलिब्रेशन. चार चेंडू अखेर धावसंख्या होते 17. हॅलो हॅलो समीकरण असेल 4 चेंडू अखेर 17 धावा. सॉरी 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. आता मात्र हो भीमरच्या स्वरूपात गोलंदाजाला दंडित केलं. निखिल यांना पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं. नो +1 टोटल 2 धावा. धावसंख्या धावपटल्यावरती लागते 20. नो दिला गेला भीमरच्या स्वरूपात. पंच न्यायाधीशची भूमिका पाहतात ते मिस्टर बोलके यांच्या स्वरूपात मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं. पुन्हा एकदा समीकरण निरंजन ऋषी देशी मात्र कार्पेट शेताना चेंडू जातो सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार 4 धावांसाठी. धावसंख्या होते 24. 3 षटकांचा संपुष्टात आला सामना. धावसंख्या धावपटल्यावर येते 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 24 म्हणजेच 24. 24 धावांचं लक्ष. 24 धाव आठवलं नक्कीच आपल्याला आठवण येते मास्टर ब्लास्टर सचिन सर यांचा वाढदिवस. पाहिला जातो 24 आकडा त्यांच्याकडून एकच शिकतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्षमता दृढता ज्या माणसाकडे आहे तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सांगतो की मैं खेलेगा. नक्की तिथे नक्कीच तेजमय शुभेच्छा असतील दोन्ही संघासाठी आणि आपल्या ग्रेट सरांना सॅल्यूट असेल. त्याला पुन्हा एकदा असेल तो
गोलंदाजी मार्ग तो गोलंदाज निलेश. हो निलेश यांचा पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या होते 25. इथे मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि निरंजन अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा विकेट. आता मात्र असेल ते अभिषेक त्यांचे बंधू सलामीसाठी नॉन स्ट्राईक एंड करून असेल. स्ट्राईक एंडला असेल तर सिद्धू. निखिल यांच्या सोबत मात्र पुढचा धक्का मिळाला. तिसरा धक्का. आता मात्र येतो तो अभिषेक. आता समीकरण अभिषेक तो सिद्धू आणि फलंदाजी जेव्हा पुन्हा एकदा नोचा इशारा दिला गेला. पंचांमार्फत दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धाव संख्येत 2 ने वाढ होते का आणि रनआउटची नामी संधी. हो आणि डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा लालचपोटी सिद्धेश मौल्यवान गडी गेला तंबूच्या आशयाला. टोटल 2 धावा अर्जित केले गेले धावपटलावरती. तिसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच कदाचित काही गरज नव्हती सिद्धू यांना. कदाचित आपला विकेट जर क्रीज वरती असता नक्कीच काय असेल रणनीती पाहावं लागेल. डेड बॉल ओके. इथे मात्र नक्कीच 2 चेंडू अखेर धाव संख्या 27. इथे मात्र सिली पॉइंट लावला प्लेअर लावला गेला असेल. सिली पॉइंटचा प्लेअर हलणार का पाहावं लागेल. इथे मारण्याचा चांगली संधी होती. एकदा अर्जित केली गेली आणि राहुल दादा मात्र क्षेत्ररक्षणाची तैनात होते. नक्कीच धाव संख्या होते 28. 3 चेंडू अखेर धाव संख्या 28. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा एकदा विकेटचं पतन होते का तर सिद्धू यांना क्रीज वरती उभं राहणं गरजेचं होतं. दुसऱ्या धावेची तमाम शक्यता नसताना सुद्धा धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र आपला मौल्यवान गडी नक्की तंबूच्या आशयाला परतवणारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा काय असेल मित्रांनो रन येणं गरजेचं असेल. पण ते अंगाने होत्या बाईच्या स्वरूपात होते पण रन येणं गरजेचं असेल. रजत ऑन स्ट्राईक मार्क. इथे मारण्याचा चांगला प्रयत्न होता. नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धाव संख्येत 1 ने वाढ होते. 5 चेंडू अखेर धाव संख्या 29-29. शेवटचा चेंडू शेष असेल. स्लॉगानवर होता हाणामारीचा षटक मरण पुरेपूर फायदा घेता आला नाही. 5 चेंडू अखेर धाव संख्या 29. शेवटचा चेंडू असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा एकदा निरंजन 100% एफर्ट देतात आपल्या संघासाठी आणि अप्रतिमाचं विकेटचं पतन होताना समीकरण असेल मन 11 साठी 24 चेंडू 30 धावांचं लक्ष असेल. 32 विन. 29 रन बनवले. 30 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 30 धावा रिक्वायर्ड. इथे मात्र नक्कीच आयसीआयसीच्या आलेल्या नवीन नियम क्रमांक नियमाप्रमाणे ज्या फलंदाजाला बॅटिंग करतो त्याला बॅटर हे नाव देण्यात आलं. कारण की जेव्हा महिला संघ येतो त्या फलंदाजाला म्हणजे बॅट्समॅन 30 धावांचं लक्ष आहे. 29 झाले. 30 रिक्वायर्ड. जेव्हा आपण नक्कीच पाहिलं तर आयसीआयसीने 2 चेंज केले आपल्या क्रिकेटमध्ये. पहिला नियम असा असेल की जेव्हा बॅट्समॅन जेव्हा वुमन जेव्हा खेळणार त्यावेळी मॅन हा शब्द कसा चालणार म्हणून बॅट्समॅन साठी नवीन शब्द आला तो बॅटर. आणि मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी नवीन शब्द दिला गेला तो प्लेअर ऑफ द मॅच. ज्यावेळी मात्र नक्कीच वुमेन संघ खेळत असताना ज्यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच दिली जाते तेव्हा मॅन ऑफ द मॅच दिली जाते. जेव्हा वुमन खेळत असतात तेव्हा काय बोलणार म्हणून मात्र आयसीआयसीने नवीन रूल चेंज केला आणि बॅट्समॅनला दिला बॅटर आणि मॅन ऑफ द मॅचला दिला प्लेअर ऑफ द मॅच. हे 2 नक्कीच रूल चेंज केले आयसीआयसीने आत्ताच. चला समीकरण असेल आता मात्र मन 11 ची सलामीची जोडी सज्ज होते. एका बाजूला असेल निरंजन तर दुसऱ्या बाजूला असेल तेजस. आता इकडे अरविंद गोलंदाजी वैयक्तिक पहिलं षटक कर्णधाराने मोठा विश्वास दिला. काय असेल सिद्धेश टू अरविंद. समीकरण असेल पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षण होतं कार्तिक. अप्रतिम क्षेत्ररक्षक केलं गेलं कार्तिकद्वारे. 1 चेंडू अखेर 1 श्री गणेशा केला गेला. पुन्हा एकदा श्री गणेशाला आठवण करूया. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदाताला वंदन करूया. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती अरविंद टू आता निरंजन फलंदाजी ऑन स्ट्राईक मार्के सामना करतील. पुन्हा चेंडू होता वाईट प्लस अवांतर 1 धाव. टोटल 2 धावा. एक साजीशी खेळ करताना पाहायला मिळते. एक रोमॅन्टिक प्लेअर म्हणून फिल्मी स्टाईल नक्कीच फिल्मी स्टाईल मारतात ते निरंजन.
पुन्हा एकदा टॅपच्या बाद डिक्लेअर शोधतात घोषित मध्ये एक चेंडू ट्रॅव्हल होतो धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्या होते दो चेंडू मध्ये धाव संख्या होते 4 पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षण चुकी करतो चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे दणदणीत खणखणीत चौकार चेंडू गेला सीमा रेषे पार धाव संख्या पाहिली तर 3 चेंडू अखेर धाव संख्या होते 8 इथे निरंजन 100% एफर्ट देताना पाहायला मिळत आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम गोलंदाजी सलामीची फलंदाजी पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात खेळ चेंडू अप्रतिमाचा एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्येत 9 4 चेंडू अखेर धाव संख्येत 9 4 चेंडू 9 रन्स पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षक तैनात इथे कोणती चुकी करत नाही चेंडू जातो घोषीच्या मध्ये एकच धाव नक्की अर्जित केली गेली धाव संख्येत एकने वाढ धाव संख्येत 10 5 चेंडू अखेर 10 धावा 5 बॉल्स 10 रन्स समीकरण असेल 19 चेंडू मध्ये 20 धावा 19 बॉल रिक्वायर्स 20 रन्स इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न एक धाव नक्की अर्जित केली गेली इथे मात्र नक्की एक धाव अर्जित केली गेली धाव संख्या होते 11 11 एक षटकाचा खेळ संपुष्टात कोणत्या विकेटचं पतन नाही दोन्ही सलामीवर मात्र खेळपट्टीवरती सज्ज धाव संख्या होते 11 समीकरण असेल 18 चेंडू 19 धावा चला काही वेळातच नक्की मिठे अंधाराचे जाळे होणार मोकळे आकाश त्याला वळूया सामन्यांकडे काय असेल रणनीती पाहावं लागेल पहिला चेंडू पाहूया पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या एक धाव अर्जित केली गेली घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो गोलंदाजी मारतो अभिषेक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक एक धाव अर्जित केली गेली कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दिला तो अभिषेक यांच्यावरती काय असेल समीकरण पाहावं लागेल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता एक धाव नक्की अर्जित केली गेली एकाच धाव्यावरती समाधान 2 चेंडू अखेर 2 धावा एखादा निर्णायक षटक इंटरव्हल षटक होण्याची गरज असेल ज्या षटकामध्ये 2-3 धावा जाणं गरजेचं असेल धाव संख्या धाव पडल्यावरती पाहिली तर धाव संख्या होते 13 13 इथे मारण्याचा पुन्हा प्रयत्न होता आणि छोटासा कलाकार कलाकृती दाखवताना पाहायला मिळतो चांगलं क्षेत्ररक्षण छोटा पॅक बडा धुमाका आकृतीपेक्षा कृती मोठी अप्रतिम खुन्नस तर दिली गेली ती पण कोणाला निरंजनच खुन्नस देऊ शकतो का तर छोटा प्लेअर सुद्धा इथे मात्र अभिषेक यांच्या गोलंदाजी निरंजन बॅक टू द पवेलियन अप्रतिम अशी गोलंदाजी ब्रेक थ्रू दिला गेला इंटरव्हल षटक ज्या विकेटची गरज होती एक ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं तो कुठेतरी इथे मिळाला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं समीकरण मात्र जायचे ते समीकरण होते 13 4 चेंडू शेवटचे 2 चेंडू शेष असतील दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना इथे मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं एक धाव नक्की अर्जित केली गेली एका धावसंख्येने धावसंख्या होते शेवटचा चेंडू असेल धावसंख्या होते 14 समीकरण असेल 13 चेंडू 16 धावा धावसंख्या 14 पुन्हा एकदा समीकरण असेल अकुटप्याचा चेंडू इथे निर्धाव चेंडू यष्टीरक्षक चुकी करतो मित्रांनो अशा छोट्या चुकीला मित्रांनो माफी नाही म्हणून नेहमी बोलला तर एक धावेचा मोल काय असतं नक्कीच कळेल एका धावेसाठी हारलात तर नक्कीच आवर्जून सांगतो एका धावेचं महत्व त्या विचारा त्या राजकारणाला विचारा जो एका मतासाठी हारला धाव संख्या होते 15 आता समीकरण असेल 12 चेंडू 15 धावा एका रनाचं महत्व विचारा एका रनासाठी हारलेल्या त्या क्रिकेट वीराला एका मार्कचं व्हॅल्यू विचारा जो एका मार्काने फेल झालेल्या त्या विद्यार्थ्याला पुन्हा वळूया समीकरण काय असेल पाहावं लागेल 12 चेंडू 15 धावा सिद्धू गोलंदाजी मार्ग स्वतः कर्णधाराने भूमिका घेतली आपल्या खांद्यावरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो सिद्धेश डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट केला गेला विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं विकेट बरोबर एक डॉट बॉल येणं खूप महत्वाचं होतं विकेट गेला प्लस एक डॉट बॉल आला धाव संख्या होते सिद्धेश यांच्या पहिल्या चेंडूवरती डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता स्टेप आउट केलं आणि मात्र केलं सुसाइड एक धाव नक्की अर्जित केली गेली असती कदाचित एकेरी दुवेला धावाला प्राधान्य दिलं असतं तर पुन्हा एकदा मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत सिद्धू प्रयत्नांची पराकाष्ठ आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी देताना पाहायला मिळते नक्कीच पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का तर या छोटासा कलाकार होता परंतु हाईटचा पुरेपूर फायदा करता आला नाही चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अर्जित केली गेली धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्या होते 16 पुन्हा कुटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर कार्तिक 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो पुन्हा डिक्लेअरच्या रूपात एक धाव अर्जित केली गेली धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्या होते 17
आता समीकरण असेल 9 चेंडू 13 धावा. डॉट बॉल प्रेशर मध्ये असणार आणि एखादा चौकार आला तर मात्र लीड मध्ये असणार. काय असेल समीकरण पुन्हा एकदा पाहूया. मारण्याचा प्रयत्न होता, जेलची संधी होती का तर येस होती. थोडासा हाताच्या वरून गेला. नो मॅन्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या धावपटलावरती लागते 18. 18 18. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड. अप्रतिम. सिद्धेश जामसंडे ब्रँडेड बाय चौकार. चेंडू गेला सीमारेषा पार. ज्या चौकाराची गरज होती आणि वेळेला तो चौकाराला डान्सिंग द ग्राउंड शेपआउट केलं आणि चेंडू टॅपच्या स्वरूपात गेला. धावसंख्या होते 22. 22. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील शेष. आता समीकरण असेल 7 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा स्टेपिंग केलं गेलं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. मॅन फ्रॉम सिद्धेश. अप्रतिम. तेजस, सॉरी माफ करा, तेजस. मॅन फ्रॉम मन 11. अप्रतिमाचा चौकार. छोट्या भावाला मोठ्या भावानं मारून काढलं रे बाबा. इथे सलग 2 चौकार मारले. 6 पे 4. इथे मात्र सिद्धूवरती प्रहार केला, आघात केला आणि छोटे मैया बडे भैया तो बडे भैया. नक्कीच मोठ्या भावाने दाखवून दिलं. 2 बॅक टू बॅक चौकार मारले गेले. चौकारासमोर मात्र नक्की धावसंख्येनं उच्चांक घेताना पाहायला मिळाला. इथे छोट्या भावावरती नक्कीच मोठा भाव हवी होताना पाहायला मिळाला. चला पुन्हा एकदा हिमांशु ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार करतो गोलंदाज निखिल. वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक. चला 6 चेंडू 4 धावा. काय असेल समीकरण. मुंबईचं ट्रॅफिक तर सजवलं गेलं. ट्रॅफिक मधून रस्ता काढावा लागेल. पहिला चेंडू अप्रतिमाचा स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. इन टू द गॅप. इन टू द गॅप असा खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव नक्की अर्जित केली. समीकरण असेल 5 चेंडू 3 धावा. विकेटचा पदर होता. कभी कहाणी में ट्विस्ट. कधी पारडा इकडे तर कधी इकडे. कधी फलंदाज की गोलंदाज. कधी गोलंदाज तर फलंदाज. कधी फिना अंमल तर कधी इलेव्हन. मात्र निर्णायक पारी काय असेल पाहावं लागेल. क्रिकेट लागच्या क्षणापर्यंत नक्की पाहावं लागेल. कोण असेल विजेता. कोण असेल या राजमाता प्रीमियर लीगचा विजेता संघ. कोणाकडे पाहिलं जाईल. दोन्ही भाव शिकस्त देताना दोन्ही भावांची टीम असेल. एका भावाचं एका साईडला कर्णधार पदी असेल तर तेजस, दुसऱ्या पदी असेल सिद्धू. पुन्हा एकदा पाहूया रणनीती काय असेल. मारण्याचा प्रयत्न करणार राजन. छोटासा पॅक दाखवताना अरविंद. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1-1 धावेसाठी लढत असणार आहे मित्रांनो. प्रतिष्ठा पणाला लागेल. दोन्ही संघाची समीकरण असेल 27. 3 चेंडू 2 धावा. 1 निर्धाव चेंडू. कहाणी में ट्विस्ट. टप्प्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव अर्जित केली गेली. आता समीकरण असेल 2 चेंडू अखेर 1 धावा. 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा मुंबईचं ट्रॅफिक सजवणार का. 2 चेंडू 1 धावा. तेजस यांच्या सिद्धू यांच्या मार्फत पुन्हा एकदा मुंबईचं ट्रॅफिक सजवलं गेलंय. ज्याप्रमाणे बाईकवर ट्रॅफिक मधून आता रोड शोधावा लागतो, इथे मात्र सिद्धूला एकेरी धावेसाठी मुंबईचं ट्रॅफिक फेस करावं लागेल. 2 चेंडू अखेर 1 धावा. काय असेल रंगत पाहावं लागेल. कोण तर विजेता नक्कीच पाहावं लागेल. पहिला चेंडू टॅपच्या स्वरूपात. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमारेषा पार. विजेता संघ ठरतो मन इलेव्हन. नक्कीच विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. विजेता संघ म्हणून पाहिलं जातं मन 11 राहुल दादा यांची टीम. अप्रतिम अप्रतिम. नक्कीच टीम ओनर असतील.